नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. कारण की मंगल कार्यालयाच्या आतमध्ये ग्राहक आल्यानंतर 10 ते 15 सेकंदाच्या आतमध्ये तो विचार करतो की हे मंगल कार्यालय आपल्याला ठीक आहे की नाही. इथे कार्यक्रम केल्याने आपली प्रतिष्ठा समाजामध्ये वाढेल का? म्हणूनच पहिले इम्प्रेशन ही जाहिरातीपेक्षा, मार्केटिंगपेक्षा आणि आपल्या ऑफरपेक्षा खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण आज 5 पॉईंट समजून घेणार आहोत आणि त्यातला चौथा पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे. खूप लोक दुर्लक्ष करतात त्या पॉईंटकडे, पण आपण तो समजून घेऊ. पॉईंट नंबर 1, जेथून आपले कस्टमर आतमध्ये येते, म्हणजे थोडक्यात आपला जे बोर्ड असतो मंगल कार्यालयाचा किंवा आपलं जे प्रवेशद्वार असतं तो पॉईंट. तर त्या पॉईंटमध्ये सगळ्यात अगोदर आपण हे बघितलं पाहिजे की त्याच्यावरचं नाव, आपलं मंगल कार्यालयाचं नाव ठळक दिसतंय का, त्या नावावर वगैरे तूर वगैरे बसलेले आहे का. आणि जर बॅनर वगैरे जर खराब झालेला असेल तर आपण ते बॅनर सुद्धा पहिलं ते बदललं पाहिजे. कारण की पहिलं इम्प्रेशन आहे ना, हे बाहेरून दिसतं आणि बाहेरून दिसताना आपलं सगळ्यात पहिले दिसतं म्हणजे बोर्ड दिसतो. बोर्डवरचं ठळक आपल्या मंगल कार्यालयाचं नाव, त्याच्या खाली आपला नंबर, आणि हे एकदम व्यवस्थित पाहिजे की भरलंय त्यामध्ये काय, पण म्हणून पूर्णपणे गचमड काळा केलेला नसला पाहिजे. सुटसुटीत आणि स्पष्टपणे मंगल कार्यालयाचं नाव दिसलं पाहिजे. आणि जे प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वारापाशी कचरा कुंडी वगैरे हे असेल तर ते तिथं टाकायचं टाळून टाका. आणि जो कचरा वगैरे टाकतात ना तुम्ही, तो गेटच्या आसपास सुद्धा दिसला नाही पाहिजे. कारण ती जागा बघूनच ग्राहक ठरवते की इथं आपण आपला कार्यक्रम करायचा आहे की नाही. पॉईंट नंबर 2, जो वेटिंग एरिया असतो ना आपला, वेटिंग एरिया म्हणजे ज्या जागी आपण कस्टमरला घेऊन जाऊन बसवतो आणि तिथं आपण सगळी बुकिंग वगैरे करतो. तर त्या जागेवर आहे ना, सगळ्यात पहिले ती जे आपलं जे काउंटर आहे ना, त्याला आपण साफ स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि त्या काउंटरवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे आपण जी बुकिंग करतो ना ती डायरी किंवा बुकिंग जे काय तुमची जी पद्धत असेल ती बुकिंगची ती द्यायची, ती काउंटरवर पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याने काय होतं की जे ग्राहक आहे त्याला वाटतं की ह्यांचं मंगल कार्यालयाकडे चांगलं लक्ष आहे आणि ते त्याला चांगलं सांभाळतात आणि त्यांचं कस्टमर पण जास्त फोकस आहे असं त्यांना वाटतं. आणि दुसरा पॉईंट म्हणजे त्यामधलं म्हणलं तर पाणी. जर कस्टमर आतमध्ये येऊन बसलं, ग्राहक जर आतमध्ये आलं तर त्याला आपण पहिले ते पाणी विचारलं पाहिजे. आणि जर आतमध्ये जर एखाद्या देवीची किंवा देवाची मूर्ती वगैरे काउंटरवर असेल तर ते पण खूप छान असतं. कारण की त्यांनी काय होतं की ती पॉझिटिव्ह ओरा तयार होते त्याची. पॉईंट नंबर 3, आपला जो मुख्य हॉल आहे ना, तर त्या हॉलची आपण कार्यक्रम झाल्यानंतर साफसफाई केली पाहिजे. कारण की काय होतं, जे पहिल्या कार्यक्रमाच्या असतात ना, अक्षदा किंवा अक्षदाच्या पुड्या या साईडला पडलेल्या असतात आणि त्यांनी काय होतं की ते चांगलं वाटत नाही, ते बरोबर वाटत नाही. स्टेज नीट आणि स्पष्ट दिसलं पाहिजे. आणि जे स्टेजवर जे वायरिंग करतो ना आपण, तर ते वायरिंग पण थोडी साईडला केली पाहिजे की त्याच्यामधून पण नाही गेली पाहिजे आणि इकडे तिकडे साईडला दिसली पण नाही पाहिजे. कारण की शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते. आणि जे लहान लेकरं असतात ना, तर ते लहान लेकरांकडे सारखं लक्ष देणं होत नाही लोकांकडून. त्याच्यामुळं शक्यतो जे उघड्यावर किंवा कट झालेले वायर असतात ना, तर त्यांना चिकट टेप वगैरे मारून आपण त्यांना व्यवस्थितपणे सेटअप केला पाहिजे त्यांचा. पॉईंट नंबर 4, जे जेवणाचं किचन आहे ना, तर त्या किचनमध्ये सगळ्यात पहिले ते तर आपल्यापाशी व्यवस्था असेल तर एखादा बोर्ड लावावा की जेवण जास्त व्हायला जाऊ नये म्हणून, किंवा एखादा ते जेवणाबद्दलचा सुविचार दिला पाहिजे. कारण की बघा काय होतं, लोक खातात कमी पण जास्त वेस्ट ताटांमध्ये ठेवतात. तर त्याच्याकडे पण आपण जर बोर्ड लावला तर त्यामध्ये पण खूप सुधारणा होते. आणि जे कचरा टाकायची व्यवस्था असते ना आपली, ते व्यवस्थे म्हणजे जे पात्र टाकतो आपण, तर ते पात्र होता येईल तेवढे किचन मधून आणि जेवणाच्या रूम पासून थोडे लांब पाहिजे. तर मी खूप जागा पाहिले की मंगल कार्यालयाच्या शेजारी ते पात्र टाकतात, पण ते टाकले नाही पाहिजे. जिथं जिथं कचरा खायला ते कुत्रे आलेले असतात तर ते कधी कधी कुत्रे डायरेक्ट किचनच्या रूम मध्ये येतात. तर त्याच्यावर पण आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि कुत्र्यांना ते येऊ नाही दिले पाहिजे. कारण की जे लोक जेवतात ना, तर त्यांना ते चांगलं वाटत नाही. आणि जर आपल्या मंगल कार्यालयामध्ये टेबल जर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि जर नसेल
तरी मंगल कार्यालयाच्या जेवायला बसताना चटई वगैरेची व्यवस्था तरी केलेली असली तर ते चांगलं वाटतं जरा त्याने. आणि जे जेवणाचा हॉल आहे ना तर त्यामध्ये एक सारखे मऊ फरशी नसली पाहिजे. आपली थोडंफार कोब्यासारखं असेल तर चालतं, पण जर मऊ फरशी असली तर काय होतं, थोडंफार पाणी सांडलं तर त्याच्यावरून माणसं किंवा लेकरं घसरून आपण्याची भरपूर शक्यता असते. पॉईंट नंबर 5, फोटो पॉईंट्स आणि कॉर्नर्स फार महत्त्वाचे आहेत. कारण की आजचा ग्राहक फोटो, रील्स आणि सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्हेट आहे. सुंदर बॅकग्राऊंड, त्या बॅकग्राऊंडवर आपल्या मंगल कार्यालयाचं नाव आणि तिथं जर फोटोसाठी जर तुम्ही जागा केली तर त्याने खूप मार्केटिंग होते. कारण की खूप लोक फोटो काढतात, त्यांच्या अकाउंट पेजवर शेअर करतात आणि त्यांनी दुसरे बघितल्यानंतर त्यांनी पण आपल्या मंगल कार्यालयाची फ्रीमध्ये मार्केटिंग होते आणि तुमचं मंगल कार्यालय हजारो लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून लक्षात ठेवा, ग्राहक चेहऱ्यात बघून येतं, पण बुकिंग व्यवस्था, स्वच्छता, सिस्टम आणि प्रोफेशनॅलिटी पाहूनच बुकिंग करतात. जर तुमचं मंगल कार्यालय आतून आणि बाहेरून प्रोफेशनल दिसत असेल तर बुकिंग आपोआप वाढते, विश्वास वाढतो आणि रेप्युटेशन वाढतो. म्हणून आपण आपल्या घरापेक्षा जास्त मंगल कार्यालयाची काळजी केली पाहिजे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.